तू तीच आहेस भाग 54. इकडे अग्नय आणि गौरव आपापल्या बायकांची वाट बघत होते. आरव टेन्शनमध्ये होता, पण त्याला कीर्तीवर पूर्ण विश्वास होता की ती सगळं व्यवस्थित करेल याची त्याला खात्री होती. दीपकसुद्धा त्याच्या बायकोला बघण्यासाठी आतुर झालेला होता. ईशान, जेनी, अंशुमन सगळे त्यांना बघण्यासाठी उत्सुक होते. कुमुदिनीसाठी अंशुमनने व्हिडिओ कॉल करून ठेवलेला होता. तिला घर बसल्या सगळं लाईव्ह दिसणार होतं. तसाही हा प्रोग्राम सगळ्या TV चॅनलवर दाखवला जाणार होता. पण तिला नाही वेळेवर चॅनल सापडला तर मिस नको व्हायला, म्हणून अंशुमनने आल्यापासून तिला व्हिडिओ कॉल लावून ठेवलेला होता. थोड्या वेळाने प्रोग्राम सुरू झाला. प्रत्येक स्टुडंटने वेगवेगळे डिझाईन केलेले ड्रेस घालून तिथे तरुण मुलं मुली रॅम्प वॉक करत होते. जबरदस्त स्टायलिश कपडे होते. सगळे एक एक करून आपला जलवा दाखवत होते. कीर्तीने मनातच देवाला हात जोडले, कारण सगळ्यांनी नवीन फॅशनचे कपडे डिझाईन केलेले होते आणि तिने मात्र पारंपरिक नववधूचे ड्रेस डिझाईन केलेले होते. तिला मनात धाकधूक होती, पण स्वतःवर विश्वासही होता की तिचे ड्रेस सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. त्या तोडक्या मोडक्या कपड्यांपेक्षा तिचे ड्रेस कितीतरी पटीने अधिक सुंदर होते. तितक्यात तिच्या मोबाईलवर मेसेजची ट्यून वाजली. तिने बघितलं तर आरवचा मेसेज होता. कीर्ती, सगळं रेडी आहे ना? त्याने विचारलं. हो, सगळं रेडी आहे. फक्त आता देवाने आपली साथ द्यायला हवी. ती इतक्या वेळात त्या 6 जणींना हिंमत देऊन आली होती, पण आता तिचा जीव घाबरा होत होता. सगळं व्यवस्थित होईल, तू टेन्शन फ्री राहा. त्याचा मेसेज बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. थोड्याच वेळात स्टेजवरच्या सगळ्या लाईट ऑफ झाल्या. स्टेजच्या समोर जज बसलेले होते. सगळ्या जणी एक एक करून स्टेजवर आपल्या पोझिशनमध्ये उभ्या राहिल्या आणि लाईट्स ऑन झाल्या. समोर त्या 6 जणींना नववधूच्या वेशांमध्ये बघून सगळ्यांचे डोळे दिपले. अग्नय तर त्याच्या अबोलीमध्ये गुंतून गेला. लग्नात तर त्याने नववधूच्या वेशात तिला धड बघितलंही नव्हतं. त्यावेळी तर ते दोघं एकमेकांना खुन्नस देत होते. पण आज तिला या वेशात बघून त्याला खूप आनंद झाला. ती खूप सुंदर आणि एखाद्या डॉलसारखी दिसत होती. गौरवसुद्धा आपल्या प्रियाला बघण्यात व्यस्त झाला. दीपकचे तेच हाल होते. आरवच्या मात्र स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की कीर्तीने इतके जबरदस्त डिझाईन केलेले होते आणि ही युनिक आयडिया तिच्या डोक्यात आली होती. सगळ्याजणी ऑसम दिसत होत्या. जसा स्टेजवर फोकस पडला आणि म्युझिक ऑन झालं, तशा त्या एक एक करून स्टेजवर रॅम्प वॉक करत आल्या. अबोली तर फुल कॉन्फिडन्समध्ये आली होती. तिला तर ती एक मॉडेलच वाटत होती. सगळ्या नवीन तरुण पिढीला लाजवेल इतक्या सुंदर त्या दिसत होत्या. सगळेजण अवाक होऊन त्या 6 जणींना बघत होते. 6 जणींमधल्या प्रत्येकीने जबरदस्त एंट्री केली होती. कीर्ती मात्र स्टेजच्या मागे हात जोडून डोळे मिटून देवाला प्रार्थना करत होती. इशिकासुद्धा मनातल्या मनात सगळं ठीक होऊ दे, व्यवस्थित होऊ दे आणि कीर्तीलाच जिंकू दे म्हणून देवाला प्रार्थना करत होती. अमेझिंग, एक जज म्हणाला. तिथल्या सगळ्या उपस्थित जजला खरोखरच खूप कौतुक वाटत होतं. आजकालच्या जगात सगळे फक्त मॉडर्न कपड्यांच्या मागे लागलेले होते, पण आपल्या जुन्या पद्धतीने पारंपरिक वेशात त्या 6 जणींना बघून त्यांच्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद एक धक्काच होता हा. कीर्तीचे टीचरसुद्धा तिच्यावर खूप खुश झाले. विनोद तर जोरजोरात टाळ्या वाजवत होता. आरवचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याच वेळी त्याने आरवकडे बघितलं आणि त्याच्या टाळ्या बंद झाल्या. आरवने एक भुवया उंचावून बघताच तो परत जोशात टाळ्या वाजवायला लागला. मी टाळ्या वाजवत आहे म्हणून हे असे बघत आहे का, की माझ्या टाळ्या वाजवणं यांना आवडलं नाही? कीर्तीने आपल्यासाठी हा व्यक्ती कसा लाईफ पार्टनर म्हणून निवडला काय माहीत.
चेहऱ्यावरून तर पक्का आकडू वाटतो, विनोद मनातच म्हणाला. सगळ्या जणींचा रॅम्प वॉक झाल्यावर त्या एका लाईनीत जाऊन उभ्या राहिल्या. तशी स्टेजवर कीर्तीने एंट्री केली. तिने अबोली आणि जीविकाचा हात पकडला आणि सोबतच त्या 6 जणींना एकमेकींचा हात पकडून सोबतच स्टेजच्या मधोमध एकदम स्टाईलमध्ये चालत आणलं. कीर्तीच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता आणि ते बघून आरवला जबरदस्त आनंद झाला होता. जो कॉन्फिडन्स त्याला तिच्यामध्ये हवा होता तोच आता तिच्यामध्ये त्याला दिसत होता. जेव्हा फर्स्ट टाईम त्याने तिला बघितलं तेव्हा ती एकदम लाजाळू होती, खुलून बोलत नव्हती आणि आता पूर्ण आत्मविश्वासाने ती सगळ्यांसमोर स्टेजवर उभी होती. जसं म्युझिक बंद झालं तसं त्या सगळ्या जणींनी हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला. सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट झाला. तिथून त्या सगळ्या स्टेजच्या बॅक साईडला आल्या. कीर्तीने तर अबोलीला कडकडून मिठी मारली. सगळ्या जणी जबरदस्त खुश होत्या. इशिकाने कीर्तीला मिठी मारली, तीही अगदी घट्ट. आता वेळ होती ती रिझल्टची. सगळ्या हात जोडून आपणच जिंकावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होते. आरव कीर्तीकडे आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून त्याला बघितलं तसं कोणाचीही पर्वा न करता त्याला मिठी मारली. तिच्या आतली धाकधूक त्यालाही जाणवत होती. तू तुझा बेस्ट दिला आहेस. आता मला काही फरक पडत नाही तू विनर झाली किंवा नाही झालीस तरी. तू माझ्या नजरेत विनरच आहेस. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला. इथे प्रत्येकाने आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. सगळे जग पुढे चाललंय या विचाराने त्यांचा फॅशन सेन्स कसा असेल त्यानुसार तसे कपडे डिझाईन केले. पण आपण कितीही पुढे गेलो तरी आपली संस्कृती न विसरता तिलासुद्धा या पुढे चाललेल्या जगासोबत आणण्याचे काम काही मोजकेच लोक करतात आणि हे खूप कौतुकास्पद आहे. आज इथे खूप जणांनी खूप सुंदर ड्रेस डिझाईन केले, पण या सगळ्यांमध्ये आमच्या मनाला स्पर्शून गेलं ते नववधूचा शृंगार. खरोखर किती सुंदर सादरीकरण केलं त्यांनी आणि जुन्या वेशात सुद्धा त्या इथल्या प्रत्येकाला टक्कर देत होत्या. सुंदर विचार आणि सुंदर वेशभूषा यासाठी या कॉम्पिटिशनची विनर आहे मिस कीर्ती. प्लीज त्यांनी स्टेजवर यावं. एक जज म्हणाले. ते सुद्धा एक प्रख्यात फॅशन डिझायनर होते. कीर्तीचं नाव घेतात तिचा जणू श्वास अडकला. आरवने तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अबोली, इशिका, प्रिया, जीविका आणि बाकीचे सगळे जबरदस्त खुश झाले. कीर्तीला तर स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. कॉंग्रॅच्युलेशन माय लव्ह, आरव तिच्या कानात म्हणाला तशी ती भानावर आली. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याने स्वतःच्या हाताने पुसलं आणि तिला स्टेजवर जायला सांगितलं. कीर्ती जशी स्टेजवर आली तसं तिच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट झाला. जे मोठे जज होते त्यांनी तिला फॅशन डिझाईन अवॉर्ड दिला आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं. तसे तिने त्यांचे आभार मानले. तिचे सगळे प्रोफेसर तिच्यावर खूप खुश होते. कीर्ती, तुला काही बोलायचं आहे का? संचालक म्हणाले तशी तिने होकारार्थी मान हलवली. सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांची खूप आभार मानते, जे तुम्ही मला ही संधी दिली, माझ्या कलेला वाव दिली. वाटलं नव्हतं कधी मी इथपर्यंत येऊन पोहोचेल. आज मी माझं स्वप्न पूर्ण केलं, पण हे स्वप्न पूर्ण करताना मला साथ मिळाली ती अशा व्यक्तीची जी माझं सर्वस्व आहे. मी आज जे काय आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या विश्वासाने मला इथपर्यंत पोहोचवलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. कीर्ती, ती व्यक्ती कोण आहे ज्यांच्यामुळे तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकली? त्या व्यक्तीचं नाव आम्हाला कळेल का? त्यांना बघण्याची संधी आम्हाला मिळेल का?
संचालक म्हणाले तसा तिने हसून होकार दिला. माझे होणारे हजबंड मिस्टर आरव सहस्त्रबुद्धे. तिने जरा लाजतच त्याचं नाव घेतलं. तसे सगळे हसायला लागले. अग्नी आणि गौरवसुद्धा एकमेकांकडे बघून हसायला लागले. मिस्टर आरव सहस्त्रबुद्धे, प्लीज स्टेजवर या, संचालक म्हणाले. तसा आरव स्टेजवर आला. त्याला बघून तर चांगल्या चांगल्यांची बत्ती गुल झाली. तुमच्या होणाऱ्या मिसेसने आज तिचं स्वप्न पूर्ण केलं. याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? संचालक म्हणाले. तसा त्याने माईक त्याच्या हातात घेतला आणि एक हात कीर्तीच्या खांद्यावर ठेवला. खरं तर आज तिने जे मिळवलं ते तिच्या मेहनतीने मिळवलं आहे. या सगळ्यामागे तिची रात्रंदिवसाची मेहनत आहे. मी फक्त तिच्यासोबत होतो. बाकी जे काही केलं ते तिनेच केलं. आणि अशा युनिक आयडियासुद्धा तिच्याच डोक्यात येऊ शकतात. तो हसत म्हणाला तशी ती हसली. आज मला कीर्तीचा खूप अभिमान वाटतो. तिने जे ठरवलं होतं ते करून दाखवलं. त्याने सगळ्यांसमोर तिच्या कपाळावर ओठ टेकवले तशी ती भयंकर लाजली. सगळ्यांनी त्या दोघांचं कौतुक केलं. कीर्तीने आरवकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर फक्त आनंद होता, जो तिला हवा होता. आरवने तिच्याकडे बघितलं आणि काय म्हणून विचारलं. तशी तिने नकारार्थी मान हलवली. इकडे त्या दोघांना सोबत बघून कुमुदिनी खुश झाली आणि जोरजोरात टाळ्या वाजवायला लागली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अंशुमन खुश झाला. त्याला ती मोबाईलच्या कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होती. तिचं ते गोल पोट बघून त्याला हसू फुटलं. सगळ्यांनी त्या दोघांचं कौतुक केलं. कीर्तीने आरवकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर फक्त आनंद होता, जो तिला हवा होता. प्रोग्राम संपल्यानंतर सगळ्यांनी तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं. इशिका तर तिथेच नाचायला लागली होती. ती कीर्तीसाठी खूप खुश झाली होती. सगळ्यांना भेटल्यानंतर आरव तिला घेऊन तिथून निघाला. त्याला तिच्यासोबत स्पेशल टाईम स्पेंड करायचा होता. बाकी सगळे घरी गेले, पण आरव तिला घेऊन एका ठिकाणी गेला जिथे ते दोघेच होते. आरव सर, आज मी खूप खूप खुश आहे आणि तुमचं सरप्राईजसुद्धा मला खूप आवडलं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी होती. ते एका हॉटेलच्या बॅक साईडला आलेले होते. तिथे त्याने तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं होतं. तो पूर्ण एरिया सजवलेला होता. सगळीकडे मंद लाईट्स चालू होत्या आणि मधोमध एक मोठी गादी होती आणि आजूबाजूला पडदे होते. ते दोघंच तिथेच उभे होते. आज इतक्या खास दिवशी मी तुझ्यासाठी इतकं तर करूच शकतो. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. कीर्तीने त्याच्याकडे बघितलं. तो सुद्धा तिच्याकडे बघून हसला. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ती त्याच्यापासून थोडी लांब झाली. काय? त्याने तिचा हात पकडला. खरं तर हे मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, पण हिंमतच झाली नाही. आज मला आपल्यामध्ये कोणतीही गोष्ट सिक्रेट ठेवायची नाही आहे. सगळं खरं खरं सांगायचं आहे. त्यानंतर तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. ती त्याचा हात घट्ट पकडून म्हणाली. तिला भीती वाटत होती की हा हात आता खरं सांगितल्यानंतर कायमचा आपल्याच हातातून सुटून जाईल. तिला आधीच त्याला सगळं सत्य सांगायचं होतं, पण तिच्यामध्ये तितकी हिंमत नव्हती. ती घाबरत होती. त्याला गमावण्याची तिला भीती वाटत होती, कारण आता ती त्याच्याशिवाय जगू शकत नव्हती. त्याच्या पूर्ण फॅमिलीने तिच्यावर विश्वास ठेवलेला होता
आणि जेव्हा त्यांना कळेल की ती कोणत्या उद्देशाने त्यांच्या मुलाच्या आयुष्यात आली हे कळाल्यानंतर मात्र ते तिचा द्वेष करतील आणि तो तिला कधी सहन झाला नसता. पण इतकं प्रेम करतो त्याच्यापासून तिला आता काही लपवायचं नव्हतं. जे होईल ते त्याला सामोरं जायचं तिने ठरवलं. कीर्ती, तुला नेमकं काय बोलायचं आहे? तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून मोकळी हो. त्याला माहीत होतं तिला काय सांगायचं आहे आणि आज त्याला तिच्या तोंडून ते सगळं खरं ऐकायचं होतं. आरव सर, मी खोटं बोलले की मी अनाथ आहे? मी अनाथ नाही आहे. माझी आई आहे आणि तिच्या सांगण्यावरून मी तुमच्या आयुष्यात आले होते. बोलतानासुद्धा तिच्या ओठांची थरथर होत होती. हे ऐकल्यावर तो काय रिॲक्ट करेल याची तिला भीती वाटत होती. पण आज सगळं सांगायचं हे तिने मनाशी पक्क केलेलं होतं. पुढे तो म्हणाला, माझी आई आधी तुमच्या कंपनीमध्ये डॅडची सेक्रेटरी होती. तेव्हा तिच्यावर काहीतरी आरोप लावून तिला काढण्यात आलं असं तिने मला सांगितलं. तिला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. ती जसं सांगत गेली मी विश्वास ठेवून तसंच करत गेले. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की तिला काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणून मी तिचं ऐकणं बंद केलं आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती. मी तिचं काम करायला नकार दिला होता. म्हणूनच तिने मला मारण्यासाठी तेव्हा ते गुंड पाठवले होते. पण त्यावेळेस मी तुमच्यामुळे वाचले. कीर्ती त्याच्याकडे बघून म्हणाली. त्याचा चेहरा निर्विकार होता. तो फक्त ती काय सांगत आहे ते ऐकत होता. तुझ्या आईने तुला जे सांगितलं त्यावर तू लगेच विश्वास ठेवला. तो त्याचा निर्विकार चेहऱ्याने म्हणाला तसा तिने एक आवंढा गिळला. आई आहे ना ती माझी, मग तिच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवणार नाही? तिने जे काही सांगितलं त्याच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवत गेले. पण मला माहीत नव्हतं ती माझ्याकडून एका निरपराध परिवाराला उद्ध्वस्त करायचा विचार करत आहे. पण जेव्हा मला समजलं की ती चुकीची आहे, मी कधीच तिचं ऐकलं नाही. आत्ताही मी तिच्यासोबत सगळे संबंध तोडून टाकले आहे. आता ती कुठे आहे ते मलाही माहीत नाही. जेव्हापासून मी तुमच्या घरी आले तेव्हापासून मी तिच्याशी एकही शब्द बोललेले नाही. कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. कृतिका कशी असली तरी कीर्तीला वाटत होतं ती तिची आईच आहे. ती तुझी आई असती तर तिने कधीच तुला चुकीच्या रस्त्यावर जायला सांगितलं नसतं, कधीच चुकीचं वागायला सांगितलं नसतं आणि कधीच तुला मारण्याचा प्रयत्न केला नसता, तो म्हणाला. त्याने तिच्या हातातून हात काढून घेतला. तशी ती आपल्या रिकाम्या हातांकडे बघायला लागली. भीतीने तिची धडधड व्हायला लागली होती. तुला जर वेळीच तुझी चूक कळली नसती तर तू तुझ्या आईच्या सांगण्यावरून माझा जीव घेतला असता, राईट? तो तिरकस गालात हसत म्हणाला. तसा तिला जबरदस्त झटका बसला. त्याचा जीव घेण्याचा विचार? खरंच तिने तसं केलं असतं का? नाही 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 आरव सर, मला मान्य आहे मी आईच्या सांगण्यावरून सगळं करत आले, पण मी कधी कोणाचा जीव घेतला नसता, कधीच नाही. माझ्या मनातही असा विचार नव्हता. तिला फक्त तुम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं. हे असं जीव घेणं? नाही. तिच्या ओठांची इतकी थरथर होत होती की तिला बोलता येत नव्हतं. त्याचा जीव घेण्याचे विचार तर ती स्वप्नातही करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यांमध्ये भीती दिसत होती. तिने त्याचा जीव घेतला असता हा विचार तिला आतून हादरवून गेला. मी तुमचा जीव कसा घेला आरव सर? माझं तर सर्वस्व आहात तुम्ही. असं म्हणता म्हणता अचानक तिला घेरी आली आणि तिने अंग सोडलं. तसं त्याने तिला पटकन पकडलं. आजचा भाग इथे संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.